संकट चतुर्थीच्या दिवशी मुलांकडून छानपैकी गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आलो आम्ही करगावच्या गणपतीला. मंदिरापासून खूप लांबपर्यंत खूप अंधारच होतं आणि भक्तांचेही खूप लांबपर्यंत लाईन करून चालत होते दर्शनाला. मंगळती चतुर्थी, अंगारकी चतुर्थी असल्यामुळे खूप सारी गर्दी आणि ह्या गणपती बाप्पांना जो कोणी एकदा शरण गेलं तो तिथून कधीच रिकाम्या हाती परत येत नाही. म्हणून सगळ्यांची श्रद्धा खूप आहे गणपती बाप्पावर. आम्ही गेलो त्यावेळेला आरतीचाही टाईम झालेला होता. आम्हालाही खूप उशीर झाला म्हणून त्यामुळे लाईनमध्ये काही नंबर लावला नाही. म्हटलं बाप्पांना प्रसाद देऊन देऊ आणि घरी निघून जाऊ. पण बाप्पांना आरती करून घ्यायची होती आमच्या हातून. पुढे आलो. एक दादा बोलले, ताई आता आरतीचाच वेळ झालाय, आरती करूनच घरी जा. इकडे गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष सगळं काही मंत्र स्तोत्र इकडे ह्या मंदिरात त्यांनी सगळं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. वेळ होता म्हणून मी पण एक वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करून घेतलं आणि आरतीची तयारी पण झाली. गणपती बाप्पांच्या जेवढ्या आरत्या होत्या तेवढ्या आरत्या खूप छान झाल्या. तुम्ही जवळपास राहत असतील तर एकदा या गणपती बाप्पांचं दर्शन नक्की